काळजोडे येथे पाण्याअभावी ऊस मका वाळण्याच्या मार्गावर शेतकऱ्यांची हाक, आम्हाला वाली कोण? पन्हाळा तालुक्यातील काळजोडे येथे उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना जांभळी नदीचे पात्र पूर्णतः कोरडे पडले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद पडल्या असून ऐन उन्हाळ्यात ऊस व मका पिकं वाळू लागले आहेत. पाटबंधारे विभागाकडून नदीला पाणी सोडले जात नसल्याने परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आधीच गवारेड्यांनी पिकांची हानी केली असताना आता पाण्याअभावी उरलेली पिकेही धोक्यात आली आहेत. आता पाटबंधारे खातं आमच्याकडे लक्ष देणार का? आम्हाला कोण वाली? असा संतापदायक सवाल काळजोड येथील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तातडीने जांभळी नदीत पाणी सोडून पिके वाचवावीत अशी मागणी आहे. जांभळी कासा न्यूजसाठी काळजोडेहून राम करले. काळजोडे गौंडामध्ये शाळेजवळ एक 10 मोटरी असून सध्या वरती कोंबरे डॅम, पडसाळी डॅम असून खाली इथं मोटरींना पाणी नाही. अशी परिस्थिती जवळजवळ एक महिना झाला अशी परिस्थिती आहे. इथलं पाणी सकाळी 9ला लाईट आले की 11:30पर्यंत, जास्तीत जास्त 12पर्यंत चालते आणि परत पाणी बंद ते दुसऱ्या दिवशी. शेतकऱ्यांनी करायची पिकं वाळायला आल्या वरनं ऊन तर अक्षरशः ह्याच्यासारखं झाले आणि पिकं वाळू लागलेली आहे. तेव्हा पाटबंधारे खात्यात साहेबांना फोन केला की उचलत नाही आणि बाकी पुढचं काय हे करत नाही. पाण्याची पुरुषांनी शेतकरी गप आता हे करायचं पाहिजे. अगोदर गव्हाण खाऊन राहिलेलं पाणी बी देता येत नाही आणि काही खाली पाणी नाही. त्यामुळे हे करून पाणी जास्तीत लवकर सोडण्यात यावं.